चंद्रपूर जवळील भटाळी गावाजवळ वेकोलीने थेट इरई नदीच्या पात्रातच रस्ता बांधल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवत हा रस्ता तयार करण्यात आला असून सध्या या रस्त्यावरून वेकोली मातीची वाहतूक करत आहे। विशेष म्हणजे हा रस्ता बांधून महिना उलटला तरी स्थानिक प्रशासनाला याची कुठलीही माहिती नव्हती। इरई नदीच्या काठावर कोळसा खाणीचे उत्खनन सुरू आहे। या खाणीतून बाहेर टाकण्यात येणाऱ्या मातीची वाहतूक सोपी व्हावी म्हणून नदीपात्रातच रस्ता तयार करण्यात आला। हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। काही कार्यकर्त्यांनी हा मुद्दा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता वेकोलीच्या या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश झाला। पाइप ज्यादा क्योंकि पानी जाएगा नहीं तो एक ये बन जाएगा पानी का। तो फिर मतलब क्या है, आदिल पीने का पानी है ना। खर्चामध्ये करायचा प्रयत्न करताय नाही। डब्ल्यूसीएलला नेहमीच मस्ती आली आहे। ते सीएमडी जो आहे ना तो स्वतःला कलेक्टर पेक्षाही महान स्वतःचा डी काढतो आणि स्वतःला सीएम समजतो। कोणतीही परवानगी घेतली नाही। या पाण्याचं पात्रामध्ये त्यांनी ब्रिज टाकला मातीचा। बरं टाकलं तर टाकलं, परवानगी घेतली पाहिजे। नदीच्या पात्रामध्ये कोणतंही काम करायचं असेल तर प्रशासनाची परवानगी घेणं हे कायद्याने आवश्यक आहे। हे कायदाच मानत नाही, कायदाच मानायला तयार नाही। आणि मातीचा तिथं जो काही रपटा तयार केला मग त्याच्यात पाईप तर टाकायला पाहिजे होते, पाईप सुद्धा टाकले। मी आता जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर टाकलं की कमीत कमी आपल्या देशामध्ये एक भारत सरकारची यंत्रणा कायदे पायदळीत उडवत असेल। आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतो, संविधानावर लांबलचक भाषणं आम्ही करतो की सन्मान केला पाहिजे, गौरव केला पाहिजे। हे काय करताय? यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे।